चला तर मग ऍसिडिटीला रॅप अप करूया. ऍसिडिटीच्या मिथ्स आणि फॅक्ट्स समजून घेऊया. पोटाला खुश ठेवणाऱ्या अल्टिमेट टिप्स काय आहेत हे जरा समजून घेऊया. मंडळी, आज आपण ऍसिडिटीचा फुल स्टॉप लावणार आहोत. हा आपल्या मालिकेचा शेवटचा भाग आहे आणि तो जरासा हटके आहे. मी त्यात काही गॅस्पेटिक गोष्टी पण फोडणार आहे बरं का. रोज पीपीआय घ्यावं लागतं का? नो. पीपीआय हे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने, कारण पीपीआय दीर्घकाळ घेतल्यास व्हिटॅमिन बी12 ची डेफिशियन्सी होऊ शकते आणि आपली हाडं सुद्धा कमजोर होऊ शकतात. मी एकदा एंडोस्कोपी केली आहे, मग पुन्हा करायची का? दॅट डिपेंड्स. जर आपल्याला ऍसिडिटीमुळे काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर वर्षातनं एकदा एंडोस्कोपी लागू शकते, अन्यथा एक एंडोस्कोपी पुरेशी असते. मी बारीक आहे, मग मला ऍसिडिटी का होते? ऍसिडिटीचं वाढलेलं वजन हे काही एकच कारण नाहीये. बारीक माणसं स्ट्रेस घेऊ शकतात. बारीक माणसांची जीवनशैली इरेग्युलर असू शकते. त्यामुळे वजनाचं आणि ऍसिडिटीचं डायरेक्ट कोरिलेशन फक्त जाड माणसांसाठी रिलेव्हंट आहे, बारीक माणसांसाठी नाही. मग मला पोटासाठी पंचसूत्री योजना सांगा. 1. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणं. 2. वेळच्या वेळी थोडं थोडं जेवणं. 3. झोपेमध्ये आणि जेवणामध्ये कमीत कमी 2 ते 3 तासाचं अंतर ठेवणं. 4. आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी प्राणायामचा वापर करणं. आणि 5. आहारावर कंट्रोल ठेवणं. वाटतंय ना आता संतुलित? बॅलन्स डायजेशन अर्थात हॅपी मिशन, ह्या मालिकेचा उद्देश हाच होता आणि तो पूर्ण झाला तर माझ्यासारखा समाधानी मीच असेन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.